नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंतचा हवामान अंदाज 26 जुलै 2026 या तारखेचा, तर या कालावधीमध्ये वातावरणात पुन्हा अचानक बदल बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसाची स्थिती बघायला मिळणार आहे। कुठे जोरदार आहे, कुठे मध्यम ते कोणत्या भागात पावसाची स्थिती जबरदस्त राहील, सविस्तर अंदाज जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। वातावरणात पुन्हा अचानक बदल बघायला मिळणार आहे। पश्चिम बंगालच्या उत्तर पश्चिम भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सध्या निर्माण झाले असून अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त पश्चिम नैऋत्य वारे वातावरणामध्ये आर्द्रता टिकून धरत आहे। त्यामुळे आज दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वारे वाहण्याची शक्यता देखील आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 26 जुलै 2026 या तारखेचा दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंतचा हवामान अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती फारशी नाही, ढगाळ वातावरण आणि ठिकठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील। गोवा राज्याकडे आणि कर्नाटक राज्याच्या किनारपट्टीकडे हलका मध्यम राहील। भारताच्या पूर्वेकडे पावसाची स्थिती फारशी नाही, मात्र रामगुंडम, जगदलपूर, कांतामल, रायपूर इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आणि वादळी वारे दुपारनंतर राहील। महाराष्ट्राकडे पावसाची स्थिती दुपारनंतर कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे मध्यम हलक्या स्वरूपात सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड आणि कर्नाटक राज्याचा परिसर, बाची, बेळगाव या बऱ्याच ठिकाणी आणि आसपासचा परिसर मध्यम हलका पाऊस राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा, नेसरी, अड्डाला हलका मध्यम राहील। तसेच कडेगाव, पटेगाव, वायगणी, पोईपकासल, पोंडा, राधानगरी मध्यम पावसाचा अंदाज आहे। खारेपटण, गगनबावडा, राजापूर, रायपटण, वडापेठ, पूर्णगड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। मलकापूर, कोकुडलाई मध्यम स्वरूपात राहील। बेलकर, साखरपा, संगमेश्वर, माखनजन, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण जोरदार पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे कोयना, पाटण, माखनजन, हेडवी, मारगाव, तांबे, लोटे, चिपळूण, वसटपोट मध्यम स्वरूपात राहील। जोरदार पावसाचा अंदाजा चाकदेव, गोगरे, महाबळेश्वर, महाड, वर्धन, गोरेगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील। शिववर्धन, देवीगरलाई जोरदार स्वरूपात राहील। पुणे जिल्ह्याकडे टाला, इंदापूर, रोहा, नागोठणा, आंबे, कळवण मध्यम स्वरूपात राहील। रायगड जिल्ह्याकडे जोर कमी राहील। अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज चोंडी, अलिबाग, शिरोळ-खोपोली, कामशेतच्या भागात बघायला मिळणार आहे। मुंबई, उरण, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मिराभाईंदर, उमवाडी हलक्या सरींचा अंदाज राहील आणि मुरबाड, आंबेगाव, शिवाले, वैशाखरे मध्यम पावसाचा अंदाज आहे। सम्राट, गोंडा, खोटाले, उंबरपाडा, पिलवी आणि इगतपुरी, मुनगाववाडीवरे मध्यम पावसाचा अंदाज राहील। पालघर जिल्ह्याकडे बोईसर, वाणेगाव, कासाकरोड आसपासचा परिसर या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या सरींचा अंदाजा दुपारनंतर बघायला मिळणार आहे। नाशिक जिल्ह्याकडे नाशिक, सिन्नर, निफाड, लासलगाव, मनमाड, येवला, तालवड, सटाणा, मालेगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील। धुळे जिल्ह्याकडे धुळे, आर्वी, बोगरूड, अंचाले, चिंचवे इकडे मध्यम हलक्या स्वरूपात राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी पावसाची स्थिती हलक्या मध्यम स्वरूपात। नवापूर, अंमली, कोकसाने, तलोडा, अक्कलकोवा हलका पाऊस राहील। जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, ओवाड, जळगाव, वसाळ, उडाली, मुक्ताईनगर, बडगाव, पाचोरा, चाळीसगाव इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील। तसे अहिल्यानगरच्या भागामध्ये शिर्डी, पिलतांबा, कोपरगाव हलक्या सरींचा अंदाज राहील। वाडा, मनसर, पुणे जिल्ह्याचा परिसर हलक्या सरींचा अंदाज आहे आणि अहिल्यानगर, खंडाळा, कुडगाव तसेच रायगाव, सुरेगाव, पारेगाव, सुद्रुक इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। आसपासच्या भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे। पुणे, राऊत, सासवड, जेजुरी आणि लोणार, फलटण या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर, सांगलीला हलक्या पावसाचा अंदाज राहील। सोलापूर जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण, पावसाची स्थिती फारशी नाही। पंढरपूर तसेच लगतचा परिसर बघितला असा उंबरपाडा, अकलूज, शेतपल, अंगार, कुरवाडी, अरणगाव, वांगी, केरन या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हा दुपारनंतर बघायला मिळणार आहे। बीड, लातूर, नांदेड भागाला, हिंगोली, परभणी,
वाशिम या जिल्ह्यात हलक्या सरींचा अंदाज दुपारनंतर राहील। अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर, वर्धा इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील। जोरदार पावसाचा अंदाजा दुपारनंतर गोंदिया जिल्ह्याच्या काही भागामध्ये बघायला मिळणार आहे। गोंदिया, लांजी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। साक्रीटोळा, डोंगरगड, चिंचोला या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा दुपारनंतर बघायला मिळणार आहे। मात्र रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज राहील। तर रात्री उशिरापर्यंत पावसाची स्थिती ही पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे। सोलापूर, पंढरपूर, मोल आणि गिरडी, चिंके, सांगोळे, अक्कलकोट इकडे मध्यम स्वरूपात राहील। अकलूज, इंदापूर, वांगी, कुरुरवाडी, वैरभंग, पाणेगाव, बार्शी, करमाळा इकडे मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। आणि कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड मध्यम स्वरूपात राहील। कडेगाव, पटेगाव, पोंढा, राधानगरीला मध्यम पावसाचा अंदाज आहे। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे परोळा, संगम, मलकापूर, कोकुडलाई मध्यम स्वरूपात राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे बेलकर, साखरपा, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, संगमेश्वर, माखणजण मध्यम स्वरूपात राहील। सातारा जिल्ह्याकडे कोयना, पाटण, माखणजण, लोटे, चिपळूण, सरवाट, वसटफोट मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। महाबळेश्वर, पोलादपूर, महाड, वर्धन, गोरेगावले जोरदार स्वरूपात राहील। पुणे जिल्ह्याकडे लवासा, जिरटेट, टाला, इंदापूर, रोहा, नागरटणा, आंबे, कळवण, कामशेत मध्यम पावसाचा अंदाज आहे। घाटमाथ्याकडे जोरदार पावसाचा अंदाजा रात्री उशिरापर्यंत श्रीनिवास, सम्राट, गुंडा, करडी, वैशाला, इगतपुरी, मुणगाव, वडेवारे जोरदार पावसाचा अंदाज राहील। पालघर जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण, हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील। नाशिक जिल्ह्याकडे रात्री उशिरापर्यंत नाशिक, सिन्नर, अहिल्यानगरचा परिसर, श्रीरामपूर, तालिकाबंद, शिर्डी, तांबा, कोपरगाव हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील। सटाणा, मालेगाव, साक्री आणि चिंचवे, धुळे जिल्ह्याचा बराचसा परिसर, नंदुरबार जिल्ह्याचा नंदुरबार, तलोडा, अक्कलकुवा, नवापूर, अंमली, कोकसाने हलक्या सरींचा अंदाज राहील। धुळे जिल्ह्याकडे आणि जळगाव जिल्ह्याकडे अंबळनेर, धरणगाव, एरंडाळ, जळगाव, भुसावळ या भागात हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। रात्री उशिरापर्यंत तसेच अहिल्यानगरच्या भागात आणि पुणे जिल्ह्याकडे हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील। कोल्हापूर, सांगलीला हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। आणि जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा रात्री उशिरापर्यंत जालना, देऊळगाव राजा, सिल्लोड, भोकरदन, जाफराबाद, कोल्हापांगरी, तारगाव, काचूळ, पाचूळ, पैठण इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। इतर ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे। बीड, धाराशिव आणि तसेच लातूर जिल्ह्याचा बराचसा परिसर हलक्या पावसाचा अंदाज आहे। धाराशिवच्या काही भागामध्ये तुळजापूर, वैरभंग, पाणेगाव, बार्शी, वडोला, तांदवाडी, तुळजापूर, मुष्टी, नळदुर्ग, होर्टी या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात बघायला मिळू शकतो। लातूर जिल्ह्यामध्ये लातूर, श्रांतपाल, खिंतोड आणि लातूर रोड, रेणापूर इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील। इतर ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। नांदेड भागाला, हिंगोली, परभणी ढगाळ स्थित राहील। विदर्भातील बुलढाणा, अकोला हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे। मात्र अमरावती जिल्ह्याकडे विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज अमरावती जिल्ह्याच्या काही भागात राहील। बडनेरा, अमरावती, मोहझारी, असेगाव, चांदूर बाजार आणि ब्राह्मणथडी इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। नागपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता कोडाली, काटोल, डोरली, कमळेश्वर, नागपूर, कामठी, वाघोली, उमडी, सावर्णेर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। वर्धा जिल्ह्याकडे अरबी, वडाळा, लाडगड, वर्धा, जामनी मध्यम स्वरूपात राहील। आणि चांदूर, धामणगाव रेल्वे, फलेगाव, पुलगाव, बाबुलगाव, नेर, लाडकेट, यवतमाळ, जामोडा मध्यम पावसाचा अंदाज राहील। वर्धा जिल्ह्याकडे वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट मुसळधार पावसाचा अंदाज राहील। तुळजापूर, बारवाडी, वर्धा, मोठीबोरी, हिंगणा, पाचगाव आणि हिंगणा या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा रात्री उशिरापर्यंत राहील। चंद्रपूर जिल्ह्याकडे चंद्रपूर, बल्लापूर, गजवाली इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा हायेरी, भांबरगड आणि तसेच पासेवाडा, सुंदरा, कापसी, पंचनूर मध्यम स्वरूपात राहील। डेसिंग, दिगुरी मार्काचा मध्यम पावसाचा अंदाज आहे। भंडारा, लखनी, साकोली, संग्राने, आडायल, गोतंगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील। गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, तिळा, गोंदिया, लांजी या भागातही मध्यम पावसाचा अंदाज रात्री उशिरापर्यंत बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा।